गेल्या 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू तर 65 नागरिक जखमी। राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल समोर। रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिलीमीटर तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पावसाची नोंद। इंद्राणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं, स्थानिकांनीही पाठी लावलेली। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मावळ तालुक्यातील इंद्राणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, 51 जण जखमी। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। आज पुन्हा एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरलेले नाही। 8 कोटींऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही। राऊतांचा आरोप तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? लोकांनीही उत्साहाला थोडा आवर घालायला हवा। राज ठाकरेंचं ट्विट। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीम लाइनर विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना। तांत्रिक बिघाडामुळे विमान पुन्हा हाँगकाँगला वळवलं, एअर इंडियाचं स्पष्टीकरण। लखनौ विमानतळावर सौदी एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातून धूर, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, सर्व प्रवासी सुखरूप। शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाही तिथे त्वरित पर्याय शोधा। 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल सादर करा। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र, विभागीय सहनिबंधकांचा मोठा निर्णय। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। राजकोट किल्ल्यावरील चबुतरा परिसर 1 महिन्यात खचला। मालवणच्या आमदाराने समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त करावं। प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येतंय, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। तर अधिकृत भेटण्याची जागा मंत्रालय वर्षा बंगला, त्यावेळी ताजलँड एंडच्या लॉबीमध्ये अनेक बिल्डर उपस्थित होते, राऊतांचा दावा। सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता, मात्र सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरेंचा विरोध कायम। आजपासून शाळा सुरू, पालघरच्या दुर्वेशमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्र्यांकडून मुलांचं स्वागत। विजय रुपाणींचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द, राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए जुळले। पंतप्रधान मोदी सायप्रस दौऱ्यावर द्विपक्षीय संबंधांसाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची। जनगणनेबाबत अधिसूचना प्रसिद्ध, आजपासून प्रक्रिया सुरू। जातनिहाय जनगणना 2 टप्प्यात होणार। 35 लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, ॲपचा वापर होणार। मुंबई गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये रस्त्याला तडे, खबरदारी म्हणून स्थानिकांनी महामार्गावर टाकल्या झाडाच्या फांद्या। कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरचा राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली, बंधाऱ्यावरील वाहतूक बंद। पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो, लोणावळ्यात गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 20 आणि 21 जूनला पुण्यात मुक्कामी। पालखीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतूक मार्गात बदल। राज्यात कोरोनाचे 40 नवीन रुग्ण, मुंबईत 22 तर पुण्यात 10 नवे रुग्ण। राज्यात एकूण 540 कोरोनाचे सक्रिय रुग्ण। आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू। दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, या भूकंपात एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी। इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरूच, आतापर्यंत इराणमध्ये 406 जणांचा मृत्यू तर इस्रायलमधील 128 जण मारले गेल्याचा इराणचा दावा।